गझल फुलांचं ऋतुसत्य, अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद. हा सेगमेंट पण आपल्या चॅनलवर सुरू आहे. चला एक सुंदर गझल, त्याचा भावानुवाद, हे दोन्ही तुम्हाला मी ऐकवतो दोन भागात. गझलचं शीर्षक आहे मित्रांनो, बनावट से लगावट से अदा से चोट लगती है. बनावट से लगावट से ऐसी अदा से मुझे चोट लगती है. मुझे झूठे तेरे अहदे वफा से बहुत चोट लगती है. बिछड़कर तुमसे मेरी जिंदगी में क्या रहा बाकी. बिछड़कर तुमसे मेरी जिंदगी में क्या रहा बाकी. न जीने की दुआ दे, इस दुआ से भी मुझे चोट लगती है. इस दुआ से भी मुझे चोट लगती है. तेरे बिन ये घटाएं सावनी भी दिल दुखाती है. तेरे बिन ये घटाएं सावनी भी दिल दुखाती है. मेरे तन मन को इस ठंडी हवा में भी चोट सी लगती है. मेरे तन मन को इस ठंडी हवा में भी चोट सी लगती है. चोट सी लगती है. हे प्रिये, कसं सांगू तुला मी तुझा तो नाटकी लढिवाळपणा. याच्याने काय होतं, मला फक्त व्यथा होतात, दुःख मिळतं. या नाटकी लढिवाळपणामुळेच मी खूप व्यथित झालो आहे. आणि तुला सांगू का, तू गेल्यानंतर ना, तसं पाहिलं तर माझ्या जीवनात काहीच उरलं नाही. तुझा विरह आणि हे जीवनामध्ये काही उरलं नाही, याच भावना घेऊन मी जगतोय. आणि मग अशा परिस्थितीत तुला खूप चांगलं आयुष्य मिळू दे, तुला माझ्या खूप शुभेच्छा आहेत, अशा पुन्हा नाटकी शुभेच्छा देऊन मला तू अधिकच व्यथित करू नकोस. मला ना आता या सगळ्या नाटकीपणाचा कंटाळा आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही एखाद्यावरती जेव्हा जीवापाड प्रेम करता आणि त्याच्याशी अत्यंत एकनिष्ठपणे राहता, त्याला हे पण सांगता की अरे तू आहेस म्हणून माझं आयुष्य आहे, आणि इतकं समरसून जगत असताना काही कारणाने म्हणा किंवा काहीही न सांगता म्हणा, अशा या प्रेमात जर विरहाचे दिवस पाहावे लागले, तर मग त्या मनापासून निस्सीम प्रेम करत करत जगणाऱ्या त्या व्यक्तीच्या जीवनात तसं पाहिलं तर काय राहतं. कारण मनापासूनच जेव्हा जीव तोडून एखाद्यावर प्रेम करतो ना आपण, आणि जेव्हा आपण मनातल्या मनात ठरवतो की बस यही पे जिंदगी अब रुक जाएगी, यही है मेरा सच्चा प्यार, यही है मेरी सपनों में देखी हुई एक हसीन जिंदगी, ये जो मेरे हाथों में हाथ आया है, बस इसके सिवा मुझे अब इस दुनिया में किसी की तरफ भी देखना नहीं है और किसी से भी प्यार की उम्मीद मैं नहीं रखूँगा. असं जेव्हा तो आपल्या मनाला बजावून निस्सीम प्रेम करत करत जगणं सुरू ठेवतो, आणि अचानक त्याच्या जीवावर जेव्हा असा घाला घातला जातो, म्हणजे त्याचा हात सोडून जेव्हा ती प्रेयसी निघून जाते, त्यावेळेस त्या विरहाच्या वेदना अशाच पद्धतीने कागदावर अवतरतात. आणि अंजुम यांनी हे जे दुःख आहे एका प्रेमीचं, खूप खूप मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेमीला जेव्हा असा काही धोका मिळतो, त्यानंतरची जी मनोवस्था अंजुम साहेबांनी जी व्यक्त केली आहे गझलमध्ये, आणि तितक्याच प्रभावीपणे भावानुवाद डॉक्टर नसीम पठाण मॅडम यांनी जो केला आहे, त्यांनासुद्धा मनःपूर्वक मी प्रणाम करतो. मित्रांनो, गझल फुलांचं ऋतुसत्य हे डॉक्टर नसीम पठाण यांचं पुस्तक, हे भावानुवादाचं पुस्तक आहे. अंजुम यांच्या गझलांचा त्यांनी भावानुवाद केला आहे. खूप मोठे कष्ट घेऊन एखादा आपला हा लेखक, कवयित्री, कवी एखाद्या आवडलेल्या गोष्टीचं अनुवाद करण्याचं धनुष्य पेलत असतात. त्यांनी घेतलेल्या कष्टांना सलाम करणं, प्रणाम करत जगणं इतकंच आपल्या रसिकांच्या हाती असतं. आणि म्हणूनच मग ते पुस्तक ज्यांना मिळालं नसेल, बाजारात ज्यांनी प्रयत्न करूनही त्यांना मिळालं नसेल, अशा माझ्या मराठी रसिकजनांपर्यंत हा भावानुवाद पोचवावा आणि गझलची रुची थोडीफार मराठी माणसांमध्ये वाढवण्यासाठीच प्रयत्नशील असावं, या एकाच सदहेतूने मी माझ्या चॅनलवर
डॉक्टर नसीम पठाण यांच्या परवानगीने हा सेगमेंट सुरू केला आहे. मी आशा करतो मित्रांनो, असे नवनवीन सेगमेंट या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कुठे ना कुठे तुमचं मन 2-4 मिनटं रमवावं, हा पण एक चांगला हेतू आहे. होतं काय, धक्काधक्कीच्या जीवनामध्ये रोज 30 टेन्शन्स, तेच आपल्यावरती येणारे प्रसंग आणि ही सगळ्या विचार कल्लोळांची भाऊगर्दी आणि मन कधी खिन्न होऊन जातं. अशा वेळेस प्लीज ट्राय टू विजिट कविप्रवीज शो ऑन YouTube, the only channel which can give a lot of things on your fingertip. Don't hesitate to subscribe the channel because subscriptions are always free of cost. चलो देखते रहिए, सुनते रहिए कविप्रवीज शो YouTube चैनल.